वजन कमी करायचंय? मग उद्यापासून नाही, आजपासून सुरुवात करा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 5 ऑफ 30 डेज चॅलेंज आणि मी पुन्हा एकदा निघालोय मॉर्निंग वॉकला. आणि आजचा आपला विषय आहे स्ट्रेस इटिंग. मित्रांनो, कधी कधी असं होतं का की आपल्याला भूक तर नाही आहे पण काही ना काहीतरी खावंसं वाटतं. कदाचित हे हंगर नसून स्ट्रेस असू शकतं. कधी थोडं टेन्शन आलं की काहीतरी खावंसं वाटतं. याला आपण इमोशनल इटिंग सुद्धा म्हणू शकतो. अरे भिडू, बट भूक लगा तो खाणे का ना, रुकणे का काय को. हो ना, आमचं बाळ तर वाढत्या अंगाचं आहे ना, त्याला मध्ये मध्ये खावंसं वाटतं. पुढच्या वेळी असं मध्ये मध्ये खावंसं वाटलं तर स्वतःला एक प्रश्न विचारायचा, मला खरंच भूक लागली आहे का? 5 मिनिटं थांबायचं, पाणी प्यायचं, थोडं चालून यायचं. आणि तरी भूक लागली असेल तर मग बॅलन्स फूड खायचं. फूड हा स्ट्रेसचा एकमेव सोल्युशन नाही. मित्रांनो, माझ्यासारखंच तुम्हाला सुद्धा स्ट्रेस इटिंगची सवय असेल तर आजच ती सवय ओळखा आणि बदला. सो बेसिकली या वेट लॉसच्या जर्नीमध्ये फक्त शरीरावर नाही तर आपल्या हॅबिट्स आणि माइंडसेटवरही आपल्याला काम करायचं आहे. यार बिडू, 5 दिन हो गए तू चल रहा है 6-6 किलोमीटर, कुछ डिफरन्स जाणवतोय की नाही? डिफरन्स म्हणजे फ्रेश फील होत आहे, एनर्जेटिक वाटतंय आणि एवढा सुंदर निसर्ग आपल्या आसपास असेल तर अजून काय हवं. सो बेसिकली 5-6 किलोमीटर जे काही चालतोय ते कधी संपतायत मलाच कळत नाही. आजचे सुद्धा 6 किलोमीटर आपले कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या कॉर्पोरेट लूपमध्ये अडकलेल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.